विद्यार्थी मित्रो, आपण सध्या ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहतो आहे. टायटल लिहिताना मी ॲप्लिकेशन्स ऑफ CM लिहिलं आहे शॉर्टमध्ये. ॲक्च्युली ते वाचताना ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन असं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं, ए व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. यानंतर या व्हिडिओमध्ये आपण दुसरं ॲप्लिकेशन बघतो आहे, वेल ऑफ डेथ. याला वॉल ऑफ डेथ असंही म्हटलं तरी चालतं. वेल म्हणजे विहीर, आपण ती नेहमीच पाहतो. फिगरमध्ये पण मी वेल ऑफ डेथ ही दाखवलेली आहे. कुठलीही वेल ही सिलेंड्रिकल असते, व्हर्टिकल असते. तशी वेल ऑफ डेथसुद्धा सिलेंड्रिकल आहे, व्हर्टिकल आहे. पण आपण जी वेल बघतो त्यात पाणी असतं, यात पाणी बिणी काही नसतं. तर याच्यामध्ये स्टंट केला जातो. कोणता स्टंट केला जातो? तर या वेलच्या आत, वेलच्या व्हर्टिकल वॉलवरून हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये एक व्हेइकल ड्राईव्ह केलं जातं. इथं जे मी फिगर काढले त्याच्यामध्ये ऑरेंज कलरमध्ये एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवलं आहे. तर व्हेइकल अशा हॉरिझॉन्टल सर्कलवरून वेलच्या आत, वेलच्या व्हर्टिकल वॉलवरून ड्राईव्ह केलं जातं. तसंच या फिगरमध्ये एक रेड स्पॉट दाखवला आहे, ते म्हणजे व्हेइकल आहे. याच्यावरून वेल ऑफ डेथ याचा मिनिंग सांगता येईल की वेल ऑफ डेथ इज ए सिलेंड्रिकल व्हर्टिकल वेल in which a vehicle is driven in horizontal circle. परत एकदा बघा, वेल ऑफ डेथ इज ए सिलेंड्रिकल व्हर्टिकल वेल in which a vehicle is driven in horizontal circle. याच्यानंतर फिगर आणि फिगरचं एक्सप्लेनेशन बघू. फिगरमध्ये वेल ऑफ डेथ दाखवले, त्या वेलच्या आत ऑरेंज कलरमध्ये एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवलं आहे आणि त्या सर्कलवरून एक व्हेइकल ड्राईव्ह केलं जातं आहे आणि ते व्हेइकल आपण रेड स्पॉटने दाखवलं आहे. या हॉरिझॉन्टल सर्कलचा सेंटर हा C आहे आणि त्या लक्षात घ्या, C हा वेलचा सेंटर नाही आहे, तर जे हॉरिझॉन्टल सर्कल आहे त्याचा सेंटर C आहे. आणि या हॉरिझॉन्टल सर्कलचे तसंच वेलची दोघांची रेडियस सेम आहे आणि ती R इतकी आहे. रेड कलरमध्ये जे व्हेइकल दाखवले त्याचं मास M आहे आणि ते व्हेइकलचं स्पीड V आहे. तर फिगरचं एक्सप्लेनेशन बघा. फिगर शोज ए वेल ऑफ डेथ. C इज द सेंटर ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल along which a vehicle is driven. R is the center of horizontal circle. R is the radius of horizontal circle as well as it is the radius of wheel. M is the mass of vehicle. V is the speed of vehicle. हे figure's explanation. Figure shows a wheel of death in which a vehicle is driven in horizontal circle. C is the center of horizontal circle. R is the radius of horizontal circle as well as radius of wheel. M is the mass of vehicle. V is the speed of vehicle. आता या केसमध्ये व्हेइकलवरती 3 फोर्सेस ॲक्ट होतात. पहिला फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन N. व्हेइकल ज्यावेळी वेलच्या व्हर्टिकल वॉलवरून हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असतं त्यावेळी वेलची जी व्हर्टिकल वॉल आहे ती वॉल व्हेइकलवरती नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करत असते. म्हणून व्हेइकलवरती ॲक्ट होणारा पहिला फोर्स म्हणजे नॉर्मल रिॲक्शन N. आता ही नॉर्मल रिॲक्शन वेलच्या व्हर्टिकल वॉलकडून व्हेइकलवरती एक्झर्ट होते. म्हणून
नॉर्मल रिॲक्शन एन ही परपेंडिक्युलर टू वॉल ऑफ वेल अशी असते. फिगरमध्ये आपण दाखवतोय तर नॉर्मल रिॲक्शन एन ब्लॅक कलरची जी वॉल आहे त्याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच टुवर्डस सेंटर सी आहे. दोन्हींचाही अर्थ एकच होतो, परपेंडिक्युलर टू वॉल किंवा टुवर्डस सेंटर सी ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. परत एकदा लक्षात घ्या, नॉर्मल रिॲक्शन एन हा व्हेकलवरती ॲक्ट होणारा पहिला फोर्स आहे. नॉर्मल रिॲक्शन एन ही वेलच्या व्हर्टिकल वॉलकडून व्हेकलवरती एक्झर्ट होते. नॉर्मल रिॲक्शन एन व्हर्टिकल वॉलला परपेंडिक्युलर असते, म्हणजेच ती टुवर्डस सेंटर सी असते. म्हणून फर्स्ट फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल इज नॉर्मल रिॲक्शन एन अँड इट इज टुवर्डस सेंटर सी ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. व्हेकलवरती ॲक्ट होणारा दुसरा फोर्स म्हणजे वेट एम जी. व्हेकलचं मास एम आहे, त्यामुळं व्हेकलचं वेट एम जी इतकं आहे आणि वेट हे नेहमीच व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. आपण ते फिगरमध्ये दाखवू. The second force acting on the vehicle is weight mg vertically downward. व्हेकलवरती तिसरा ॲक्ट होणारा फोर्स म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस हा त्या व्हेकलचे टायर्स आणि वेलची जी व्हर्टिकल वॉल आहे यांच्या दरम्यान असतो. आणि हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा व्हर्टिकली अपवर्ड असतो. आपण तो फिगरमध्ये दाखवू. तर हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस व्हर्टिकली डाऊनवर्ड, व्हर्टिकली अपवर्ड. So there are three forces acting on the vehicle. First, normal reaction N towards center C of horizontal circle. Second force, weight mg along vertically downward. And third force is force of static friction along vertically upward. आता जसं की तुम्ही फिगरमध्ये बघताय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस हा व्हर्टिकली अपवर्ड आहे, तर वेट एम जी हा व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. म्हणून एफ एस आणि एम जी एकमेकाला अपोजिट आहेत. केवळ ते अपोजिटच नाहीत, तर ते इक्वल इन मॅग्निट्यूड देखील आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस बॅलन्सेस वेट एम जी, किंवा आपण असं लिहू शकतो एफ एस इज इक्वल टू एम जी. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता राहिलेला जो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन एन टुवर्ड सेंटर सी, तर हा नॉर्मल रिॲक्शन एन टुवर्ड सेंटर सी असल्यामुळं हा व्हेकलला आवश्यक असलेला सेंट्रिपेटल फोर्स सप्लाय करतो, किंवा व्हेकलच्या सर्क्युलर मोशनसाठी जो सेंट्रिपेटल फोर्स आवश्यक असतो तो प्रोव्हाइड करायचं काम हा नॉर्मल रिॲक्शन एन करत असतो. सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपेटल फोर्स आवश्यकच असतो. विदाउट सेंट्रिपेटल फोर्स कुठलीही सर्क्युलर मोशन शक्य नसते. कुठल्या ना कुठल्या तरी फोर्सनं सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ॲक्ट व्हावं लागतं. या केसमध्ये नॉर्मल रिॲक्शन एन हा फोर्स सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ॲक्ट होतो. म्हणून आपण असं इक्वेशन लिहू शकतो की एन इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. व्हेकलचं मास एम आहे, व्हेकलचं स्पीड व्ही आहे,
आणि व्हेकल ज्या हॉरिझॉन्टल सर्कलवरून ड्राईव्ह होणार आहे त्या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस आर आहे आणि त्यामुळं सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड ही m v² इतके आहे. हे आपण अनेक वेळा बघितलं आहे. सो n इज इक्वल टू mv²r. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता यानंतर जे काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs याची मॅक्झिमम किंमत μs इंटू n इतकी असते. μsn ही फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fsची मॅक्झिमम किंमत आहे. याचा अर्थ काय होतो तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fsची किंमत μsn पेक्षा कधीही मोठी असू शकत नाही. असलीच तर ती μsn पेक्षा लहान असेल किंवा फार फार तर ती μsn इतकी असेल. म्हणून आपण असं लिहू शकतो की Fs इज लेस दॅन or equal to μs into n, where μs is the coefficient of static friction. Fsची किंमत μsn पेक्षा कधीही मोठी असू शकत नाही. म्हणून आपण हे लिहिलंय Fs is less than or equal to μs into n, where μs is the coefficient of static friction. आता इक्वेशन 1 नुसार Fs बद्दल आपण mg असं लिहू शकतो. तर इक्वेशन 2 नुसार n बद्दल mv²r असं लिहू शकतो. आणि तसं जर लिहिलं तर आपल्याला असं मिळेल की mg लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू mv²r. दोन्ही बाजूला मास m आहे ते कॅन्सल करता येईल. Therefore, G less than or equal to μs v²/r. Therefore, Rg by μs less than or equal to v². असं लिहिता येईल. दोन्ही साईड इंटरचेंज केल्या तर आपल्याला असं लिहिता येईल v² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू Rg बाय μs. फक्त आपण LHS आणि RHS इंटरचेंज केलेत. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर v ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट Rg बाय μs असं लिहिता येईल. याला आपण 3 नंबर असं नाव देऊ. आता परत फिगरकडे लक्ष द्या. अशा प्रकारचा जो स्टंट आहे की ज्यामध्ये व्हेकल वेलच्या आत वेलच्या व्हर्टिकल वॉलवरून हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवलं जातं, या प्रकारच्या स्टंटमध्ये व्हेकलचं स्पीड व्ही हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता जर व्हेकलचं स्पीड व्ही स्लोली इन्क्रीज करत गेलो तर हे व्हेकल गोल गोल फिरत वेलच्या वरती वेलच्या बाहेर येईल. वरच्या दिशेने गोल गोल फिरत ते जाईल. जर व्हेकलचं स्पीड व्ही आपण स्लोली डिक्रीज करत गेलो तर ते व्हेकल गोल गोल फिरत वेलच्या बॉटमकडे जाईल. व्हेकलचं स्पीड स्लोली डिक्रीज करण्याऐवजी सडनली डिक्रीज केलं तर हे व्हेकल पटकन त्या वेलच्या बॉटमवरती जाऊन पडेल. व्हेकल आपल्याला गोल गोल फिरत वरतीही न्यायचं नाही, गोल गोल फिरवत खालीही न्यायचं नाही आहे. आपल्याला व्हेकल आहे त्याच हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवत ठेवायचं आहे, ड्राईव्ह करायचं आहे. आणि तसं जर करायचं असेल तर व्हेकलचं स्पीड व्ही हे एक्झॅक्टली कुठल्या तरी एका पर्टिक्युलर व्हॅल्यू इतकं असलं पाहिजे. आणि समजा ती व्हॅल्यू व्ही मिनिमम असेल, म्हणजेच स्पीड व्ही ऑफ व्हेकल याची किंमत एक्झॅक्टली व्ही मिनिमम असेल तर हे व्हेकल आहे त्याच हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत राहील.
ते गोल फिरत वरच्या दिशेने जाणार नाही, गोल फिरत ते खालच्याही दिशेने जाणार नाही, ते आहे त्याच हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत राहील जर व्हेकलचं स्पीड व्ही हे एक्झॅक्टली व्ही मिनिमम इतका असेल तर. आणि जर व्हीची किंमत एक्झॅक्टली व्ही मिनिमम इतकी असेल तर 3 नंबरचं इक्वेशन आपण असं लिहू शकतो, व्ही मिनिमम इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नव्हे. व्हीची किंमत जर एक्झॅक्टली व्ही मिनिमम असेल तर व्ही मिनिमम इज इक्वल टू √RG बाय μs असं आपण लिहू शकतो. तर हे हवं असलेलं फायनल एक्सप्रेशन. दिस इज मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल so that vehicle can revolve, vehicle can be driven in horizontal circle inside the wheel of death. व्हेकलचं स्पीड फी मिनिममपेक्षा जास्त असेल म्हणजेच √RG बाय μs पेक्षा जास्त असेल तर व्हेकल वेलमध्ये वरच्या दिशेने गोल फिरत जाईल. व्हेकलचं स्पीड फी मिनिममपेक्षा कमी असेल म्हणजेच √RG बाय μs पेक्षा कमी असेल तर व्हेकल गोल फिरत वेलच्या बॉटमकडे जाईल. परंतु व्हेकलचं स्पीड व्ही एक्झॅक्टली व्ही मिनिमम इतका असेल म्हणजेच इक्वल टू √RG बाय μs इतका असेल तर मात्र व्हेकल आहे त्याच हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ड्राईव्ह होईल, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ते फिरत राहील. इथंच थांबू. धन्यवाद.